खरंच राव, हैदराबादी लोक काय करतील काय सांगता येत नाही. तर राम राम मित्रांनो, मैं तुमचा मत चौहान. ओ क्या बोलते मियां, सब खैरियत में है ना? अब तुम लोग सोच रहे होंगे मैं ऐसे क्यों बात कर रहा, इसके पीछे कुछ बड़ा कारण नहीं जी. खाली आज की हमारी सुबह हो गई हैदराबाद में, तो इसलिए थोड़े हैदराबादी मार रहा जी मैं. जमरी की नाही कमेंट में बताओ. तो चलो लौटते हमारे मराठी में. आता साऊथ मध्ये आलो आणि इडली वडा संभार नाही खाल्ला, असं कधी होऊ शकते का? म्हणून सकाळी पहिले पोट भरून नाश्ता करून घेतला आणि मग नंतर सरळ आलो मेट्रो स्टेशनला. इथं आपलं तिकीट स्कॅन करून व्हीआयपी एंट्री करून घेतली. मग काय मेट्रो पण 400 स्पीड आपल्यासाठी धावत आली ना भाऊ. मेट्रो बिचारी एकटीच निघणार होती, पण मी म्हटलं चला आपण तिचा मान राव क्या म्हणून आत बसलो. आता मेट्रो पण एवढी फास्ट चालते की हिच्यात बसलोच होतो की लगेच आमचं स्टेशन पण आलं. मग स्टेशनवर उतरून खाली येऊन पाहतो तर काय एक नंबर 5 स्टार टमटमने आमचं स्वागत केलं होतं. मग आम्ही पण टमटमचा मान राखून बसलो तिच्यात आणि आलो आमच्या मंजिलकडे. आमची मंजिल होती हैदराबादचं सायबर सेलचं ऑफिस, कारण आमचं तिथे एक महत्वाचं काम होतं. म्हणून तेवढा लांबचा प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलो. मग आमच्या कामाचा निकाल लागोस तर आम्ही थोडा वेट केला. मग थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आमचं काम पूर्ण झालं होतं. आता ऑफिसच्या आत बसल्यानंतर आम्हाला कळलं पण नाही दिवसाची रात्र कधी झाली ते. आता आमचं महत्वाचं काम पूर्ण झालं होतं. मग वेळ आली ती घराकडे जायची, पण असं कसं म्हणलं आता एवढ्या लांब आलोच तर थोडं फिरून पण जाऊ. मग फिरता फिरता बिल्डिंग जवळ आलो तर इथे मोठा संगीत संता बांधून ठेवला होता आणि त्याच्याच पुढे एक क्रिसमसचं झाड पण होतं. आता खरी हैदराबाद फिरायची मजा तर इथं होती, पण एवढं सगळं तुम्हाला एकाच ब्लॉग मध्ये सांगू शकत नाही. म्हणून भेटू ते पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक अँड फॉलो करून घ्या.